आतापर्यंत आपण दिलेल्या औषधाचा विवर सांगून शेवटी तो, स्वामी, आमचे वडील आजूबाजूच्या गावात त्यावेळेला खूप प्रसिद्ध होते. त्यांना पाहिलं तर ऋषींना पाहिल्यासारखं वाटत होतं. मी अजून लहान होतो, तरी माझ्या स्मरणात आहे. त्यांनी रोगाला केवळ तीर्थ दिलं तरी गुण येत होता. खरं, सगळ्या विद्या सगळ्यांना प्राप्त होत नाहीत. प्राप्त झालेल्या विद्येत दृढ श्रद्धा, निस्वार्थ भावना, परोपकारी बुद्धी हे सर्व प्रामाणिकपणे मिळवले तर तेच तप. हे तुझ्या वैद्यवृत्तीत द्रव्यार्चन मुख्य नसावं. रोग्यांची सेवा, त्यांना त्या औषधापासून गुण मिळावा, हेच निष्काम कर्म आणि तप आहे. हे तप वाढल्यावर काही सिद्धी आपोआप येतात. तीव्र रोग ग्रहणशक्ती, औषध रहस्याचं स्फुरणशक्ती, वैद्यवृत्तीची अधिदेवता असलेले अश्विनी कुमाराची कृपाशक्ती, हे 3 सिद्ध झाल्यावर तो वैद्य धन्वंतरीच, साक्षात शिव. अशांनी फक्त पाणी दिले तर काय आणि राख दिली तरी रोग्यांवर चांगला परिणाम होतो. रोगात 4 भाग केले तर 2 भाग ईश्वर, ध्यान आणि धैर्याने उतरलेले 2 भाग औषधोपचाराने निवृत्ती करायला पाहिजे. आरूढांच्या अनुभवी बोलांनी, हितोपदेशांनी युवक वैद्याला दिव्य रहस्य माहीत झालं. स्वतः चरकमुनीच या रूपात येऊन रहस्य सांगितलं की काय, असा एक क्षण भ्रम झाल्यासारखं वाटलं. इतक्या दिवसाचा कमीपणा पटकन भरून गेल्यासारखं झालं. हृदय तृप्त झाल्याचा अनुभव आला. तो युवक वैद्य सिद्धाच्या पदकमलाला स्पर्श करून ते चरणरज कपाळाला लावून, महानुभाव, तुमच्याकडून मोठा उपकार झाला. तुमच्यासोबत बोलून मी धन्य झालो. त्याचं हृदय भरून आलं. तिथून आपले पर्यटन पुढे चालू केलेले सिद्ध अमृतसरला आले. सरोवराच्या किनाऱ्यावर भव्य दिव्य रहस्यमय तत्वानं भरलेलं सुवर्ण मंदिर पाहून, गुरुवारी नित्य चालत असलेला सत्संग पाहून, त्या लोकांचा धर्मगुरू, गुरुद्वार, गुरुग्रंथ साहेबांवरची अतीव श्रद्धा, भक्ती, त्यांच्यातील एकता त्यांना खूप आवडली. तेथून नानक पीठाला आले. तिथले